भक्त्या मामभिजानाति यावान् यश्चास्मि तत्त्वतः ततो मां तत्त्वतो ज्ञात्वा विशते तदनंतरम. या ज्ञानभक्ती सहज भक्तो एकवटला मद तो मीची केवळ हे तुझ श्रुतही आहे. जे उगवून या भुजा ज्ञानी आत्मा माझा हे बोलिलो कपिध्वजा. सप्तमाध्यायी ते हे कल्पादी भक्तिनिया भागवत विषय ब्रह्मया उत्तम म्हणून धनंजया उपदेशिली. ज्ञानी येते स्वसंविती शैव म्हणती शक्ती. आम्ही परमभक्ती आपुली म्हणून हे मग मिळते वेळे तया क्रमयोगी आपले. मग समस्तही निखिळे मियाची भरे तेत वैराग्य विवेकेसी आटे बंध मोक्षेसी. वृत्ती तया वृत्तीसी बुडवली जाय घेऊन आईलपणाते परत्व हरते जेथे. घेऊन चारी गुटे आकाश जैसे तया परी थडथांड साध्य साधनातीत शुद्ध. हे मी होऊन एकवद भोगितो माते गडोनी सिंधूची अंगा सिंधूवरी तळते गंगा. तैसा पारू तया भोगा अवधारी जो काय आरिसे आची आरिसा. जेल्या स्वप्ननाशे आपुले ऐक्यची जसे ते दुजे नवीन जैसे भोगी जेता. हे असो दर्पणून लिया तो मुख बोधोई गेल्या. जे खले पण एकल्या स्वादी जे जेवी तोची झाल्या भोगोतयाचा. न घडे हा भाव जयांचा ही बोले केवी बोलाचा. उच्चारू किजे तयाच्या नेनो गावी रवी प्रकाशी हनदिवी. ही योमालागी मांडवी उभिले तिही हागा राजन्यत्व नव्हता अंगी. राहो राय पण काय भोगी का अंधारू हनालिंगी दिन कराते. आणि आकाश जे नव्हे तया आकाश काय जाणवे. रत्नांच्या रूपी मिरवे गुंजाचे लेणे म्हणून मी होणे नाही तया मीच आहे तेही. मग भजेल हे साई बोलो किर या लागी तो क्रमयोगी. मी जहालाची माते भोगी कारुण्य का तरुणांगी जिया परी. तरंग सर्वांगी तोळे चुंगे प्रभा सर्वत्र विलसे बिंगे. नाना अवकाश नभे लुंठतो जैसा तैसा रूप होणी माझे. माते क्रिया विनतो भजे अलंकारुका सहजे सोनया तेजवी. दुती गायची चंदनी भजे अपैसी हा भूमिशे चंद्रिकाची. त्यांच्या क्रिया किरण साई खरी अद्वैती भक्ती आहे. हे अनुभावाची जोगे नवे बोलायचे हे वापरू संसार झंडी जे काही तो अनुवादी. हे आयुजे ओ जे बोली कोणत्या बोलताची बेटी हे बोलणे नगटे. हे मौन तव मध्ये तवन माझे म्हणून काय बोलता दोन्ही बोलता आणि भेटता. मौन होय ते समजा कवितो माझे त्याची बुद्धी का दिली हे तोटी कोणाय कृती. हे जिकडे दृश्य होते देखती गावी अशी आधी द्यायची हे कधीची मुख द्यायची. तयाचे देखणे द्यायचे मेळवे दृष्टे दृश्य लावण्या दृष्टे दुर्गाची जै भेटी. सई देखणे पण न घटे दृष्टे पणही हे प्रपंच आपल्या एवढी गमो गेल्या. ये दोन्ही होण्या पण गेले काष्टाची दृष्टी माझी म्हणणे कवठी. तो दोन्ही वाजादी अपरची होय रत्ना प्रतिबिंब माझी देव गेल्या गवसली. बिंबताई अशी गायनशी एकानी होऊन जे कधी तो देवदाय दुसऱ्याची. एक दृष्टी न दिले दृष्टतेजी सह्या दारू प्रकाशिला दृष्टी देवी प्रकाशता. हे दृश्यान दृश्यता निघाली नाम देखिले अशी कशानपदी. हे दर्शन माझे साचोगारली देवया काही क्रिडी सदाकाच्या भेटी. दृष्ट दृश्याच्या दृष्टी बोलिले तो सदा आणि आकाशी आकाशे लाटले गळेचे. कल्पांची उदक उदके रुंधिलिया वाहू ठाके तैसा आत्मे निम्याय के कोंडला तो. पाहो आपण कया वळघे केवी वन्ही आपण कया लागे. आपण पापा निर्गे स्नाना कैसे म्हणून सर्व मी जाहले पणे. ठेले तया येणे जाणे तेची गा यात्रा करणे अद्वया मद. पै जळावरील तरंगो तरी धाविन्नला सगेगो तरी नाही भूमी भागू प्रमिला जेणे. जे सांडावे का मांडावे जे चालणे जेणे चालावे. हे तोयची का घवे म्हणून या
गेली आहे भरते होता उदकपणे पांडुसुता तरंगाची एकात्मता न मोडेची जेवी तैसा मीपणे हा लोटला तो आघव्याची मजा आणतो आला या यात्रा होय भला कापडी माझा आणि शरीर स्वभाव वशे काही एक करू जरी बनसे तरी मी चितो ते नेमिसे भेटे तया एक कर्म आणि करता हे जाऊन पांडुसुता मी आत्मेनी मज पाहता मीची होय पै दर्पणा ते दर्पणे पाहिलिया होय न पाहणे सोने झाकिलिया सुवर्णे न झाके जेवी दीपाते दीपे प्रकाश जे ते न प्रकाश नीची निपजे कैसे कर्म मिया की जे ते करणे कैसे कर्म ही करीतची आहे जै करावे हे भाषेची जाये कै न करणेची होय तयाचे केले क्रिया जात मी जाहले पणे घडे काहीची न करणे तयाची नाव पूजने खुनेचे माझे म्हणून करीत याही ओजा ते न करणे हे चिकटे ध्वजा निपजे त्या महापूजा पूजितो माते एवं तो बोले ते स्तवन तो देखे ते दर्शन अद्वयाम जगमना तो चाले ते जिम तो करी ते तुली पूजा तो कल्पितो जपू माझा तो असे ते चिकपी ध्वजा समाधी माझी जैसे कणकेशी कांकणे अशी जे अनन्यपणे तो भक्तियोगेने मदसी तैसा उदकी कल्लोळू कापुरी परिमळू रत्नी उजाळू अनन्योदैसा किंबहुना तंतोशी पटू का मृत्तिकेशी घटू तैसा तो एकवटू मदसी माझा या अनन्य सिद्धा भक्ती या आघव्याचे दृश्य जाते मज आपण या सुमती द्रष्ट्याचे जाणे तिन्ही अवस्थाचे निवारे उपाधी उपहिताकारे भावा भाव रूप सुरे दृश्य जे हे ते हे आघवेची निद्रष्टा ऐसा बोधाचा जीवटा अनुभवाचा सुभटा भेंडा तो नाचे रज्जू झाल्या गोचरू आभासता तो याळाकारू रज्जूचा ऐसा निर्धारू होय देवी बांगारा परते काही लेणे गुंज भरही नाही हे आटोण्या ठाई तिजे जैसे उदका एका परते तरंग नाहीचे हे निरुटे जाणून तयाकाराचे न घेपे जेवी ना तरी स्वप्नकारा समजता ठेवणी अवमाने घेता तो आपण तया परवता न जसे जैसा तैसे जे कार्यार्थी नाथी येणे होय ज्ञेय स्फूर्ती हे ज्ञाताची मी हे प्रतीती होणी भोगी जाणे अजो मी अजरो अक्षयो मी अक्षरो अपूर्व मी अपारो आनंदोनी अचलो मी अचलो अनंतो मी अद्वैतो आद्यो मी अव्यक्तो व्यक्तो हे मी ईश मी ईश्वरो अनादि मी अमरो अभय मी आधारो आधेय मी स्वामी मी सदोदितो सहजो मी सततो सर्व मी सर्वगतो सर्वातितो मी आत्रियो मी एको अरूपो मी अगोत्रो समूह मी स्वतंत्रो ब्रह्म मी परो ऐसे आत्मत्वे मध्ये काते या द्वय भक्ती जाणोनी निरुटे आणि याही बोधा जाणते तेही मीची जाणे पैचिल्यानंतरे आपुले एक पनवरे तेही तोवरी स्फुरे तयाचे जैसे का प्रकाश तारको तोची होय प्रकाशको तया ही अभेदाद्युतको तोची जैसा तैसा विद्याच्या विलयी केवळ वेदकू उडे पाही तेने जाणवे तया तेही जो जाणे तया अद्वयपणा पुल्या जाणती ज्ञप्ती जे रमल्या हे ईश्वरची मी हे तया बोधाश्रिये मग द्वैतातीत मीचे आत्मा एकोणी भ्रांत हे जाणोनी जाणणे वेथ अनुभवी त्रिगे तेच चैल्या एकपण दिसे जे आपल्यापण तेही जाता नेनो कोण होईजे देवी का डोळा देखते क्षणी सुवर्णपण सुवर्णी नाटिता होयातनी अलंकाराची नाना लवण तोय होय मग क्षारता तोय त्वेर आहे तेही जिरता जेवी जाई भलते पण तैसा मी तो हे मजासे तुये स्वानंदानुभव समरसे काल उनिया प्रवेशे मदची माझे आणि तो हे भास घेत जाय एक जे कोणाशी आहे ऐसा मी ना तो ते सामाये माझ्याचे रूपे जेव्हा कापूर जळो सरे तयाची नामाग्नी पुरे मग अभ्यासिता उभयासी तौरे आकाश जेवी का धाडल्या एकाएको वाढे तो शून्य विषय को ऐसा आहे नाहींचा शेखो मीची मग आधी
एक ब्रह्मा आत्माईशो यया बोला मोरे सौरसो न बोलणे आहे तैसो नाही तेथ न बोलणे नाही न बोलणे ते बोलीजे तोंड भरुनी जाणे वने निवणे निवणे जाणे घेते तेत बुद्धीचे बोध बोधे आनंदो घेते आनंदे सुख वरे नुसदे सुखाचे भोगिले तेत लाभू जोडला लाभा प्रभा लिंगी प्रभा विस्मय उडाला उभा विस्मया माझे समुतेच सांगावला विश्रामू विश्रांती आला अनुभव वेडावला अनुभूतीपणे किंबहुनायसे निकळ मी पणा जोडे तया फळ सेवून वेली लहाळ क्रमयोगाची ते पै क्रमयोगा किरीटी चक्रवर्तींचा मुकुटी मी चिद्रत्न ते सातवाटे होय तो माझा की क्रमयोग प्रासादाचा कळसू जो हा मोक्षाचा तया वरील अवकाशाचा वाव राहला तो नाना संसार आडवी क्रमयोग वाट बरवी जोडी ते मदैक्य गावे पैठी झालेसे हे असो क्रमयोग उघे तेने भक्त चित्ते गांगे मी स्वानंदोद धीवेगे ठाकिला की गा हा ठाईवरी स्वर्मा क्रमयोगी आहे महिमा म्हणून वेळोवेळा पुन्हा सांगतो आम्ही पैदेशे काले पदार्थे साधून घेईजे माते तैसा नव्हे मी आईते सर्वची सर्व ही म्हणून माझ्या ठाई जाता वेन लगे काही मी लाभी उपाय सातची गा एक शिष्य एक गुरु हा रुळला सात व्यवहारू तो मतप्राप्ती प्रकारू जाणावया आगा वसुधेच्या पोटी निदान सिद्ध किरीटी वन्नी सिद्ध काष्टी उहा दूध परी लाभे ते असत्य तया किजे उपायाते हे रसिद्धची तैसा इथे उपायिनी हा फळही वरी उपाव हा पा प्रस्तावित से देव हे पुसता तरी अभिप्रावो येथींचा ऐसा जे गीतार्थाचे सांगावे मोक्षोपाय पराघडे आन शास्त्रोपायचे नव्हे प्रमाण सिद्ध वारा भाळची भेडी वाचोनी सूर्याते न घडी का हातू बाबुळी ढाळे तोय न करे ऐसा आत्मदर्शनी आढळो कासे अविद्येचा जो मिळो तो शास्त्रनाशी येरू निर्मळो मी प्रकाशे स्वये म्हणून आघवीची शास्त्रे अविद्या विनाशाची पात्रे वाचोनी न होती स्वतंत्रे आत्मबोधी तया अध्यात्मशास्त्रांशी जै सातपणाची एकुशी काही जे जया ठायाची ते हे गीता भानुभूषिता प्राच्या सतीजा दिशा घरिया तैसी शास्त्रेश्वरा गीताया सनाथे शास्त्रे हे असोयिनी शास्त्रेश्वरे माझा उपाय बहुये विस्तारे सांगितला जैसा करे घेवये आत्मा परी प्रथम श्रवणासरे अर्जुना उपाय हे भावे हा भाऊ सकनवे धरुणी श्रीहरी तेची प्रमेय एक वेळ शिष्य व्हावया ढळ सांगतसे मुकुळ मुद्रा आता प्रसंगे गीता खाऊन हा संपदा म्हणून निदावी आद्यंता एकार्थत्व जे ग्रंथाच्या मध्यभागी नाना अधिकार प्रसंगी निरूपणाने जे सिद्धांती केले तरी ते तुले ही सिद्धांत ये शास्त्री प्रस्तुत हे पूर्वापरणेनत कोणी जैमानी तै महासिद्धांताचा वांका सिद्धांत कक्षानेका बिडवून आरंभू देखा संपवितो असे हेच विद्या नाशो हे स्थळ तेने मोक्षोपादान फळ या दोही केवळ साधन ज्ञान हे इतुलेची नानापणे निरूपिले ग्रंथ विस्तारे ते आता दोही अक्षरे अनुवादावे म्हणून रूपे ही हाती जाहल्या उपाय स्थिती देव प्रवर्तले ते पुढते येण्याची भावे सर्व कर्माण्यपि सदा कुर्वाणो मद्व्यपाश्रयः मत्प्रसादाद्वाप्नोति शाश्वतं पदमव्ययं मगमनेगा सुभटा तो क्रमयोगिया निष्ठा मी होय पैठा माझ्या रूपी स्वकर्मांच्या चोखोडी परत पूजा करून भली तेने प्रसाद्या कळी ज्ञाननिष्ठे ते ज्ञाननिष्ठाचे पातवसे तेच भक्ती माझी उल्लसे म्या मदसी आणि विश्वप्रकाशितया आत्मया मजा पुलिया अनुसरे जो करुणया सर्वत्र तो आहे सांडोनी आपला आढळ लवणाश्रयी जळ का हिंडो निराहे निश्चळ वायू योमी ऐसा बुद्धिवाचा काळे जो माते आश्रवणी ठाये तो निषिद्धे ही काय कर्मे करून परिगंगेच्या संबंधी विधी आणि महानदी ऐकते माझ्या बोधी शुभाशुभांशी का भावन्यानी घुरे
हा निवाडू तवची सरे जवन घेपती वैश्वानरे कवळो निरोनी नाना पांचिके आणि सोळे हे सोनया तवची आले जव परिसुअंग मेळे एकवटीना तैसे शुभाशुभ ऐसे हे तवची वरी आभासे जव एकूण प्रकाशे सर्वत्र मी आगारात्री आणि दिवो हा तवची द्वैत भावो जव नरिगिजे गावो गभस्तीचा मनोनी माझ्या भेटी तयाची सर्व कर्मे किरीटी जाऊन वैसे तो पाठी सायुज्याचा देशे काळे सोहावे वेचू दयान संभवे ते पद माझे पावे अविनाश तो किंबहुना पंडुसुता मज आत्मयाची प्रसन्नता लाहे तेने न पवित्रता लाभू कवनु असे चेतसा सर्व कर्माणी मयि संन्यस्य मत्परहा बुद्धियोगमुपाश्रित्य मच्चित्त सततं भव या कारणे गात्वा या सर्व कर्मा पुल्या माझ्या स्वरूपी धनंजया संन्यासू किजे परितोची संन्यासू विरा करणीयेचा धनी करा आत्मविवेकी धरा चित्तवृत्ती हे मग तेने विवेक बळे आपण पे कर्मा वेगळे माझ्या स्वरूपी निर्मळे देखी गेल आणि कर्माची जन्म भोये प्रकृती जे का आहे ते आपण याहुनी बहुये देखशी दुरे तेत प्रकृती आपण या वेगळी नुरे धनंजया रूपे गुणका छाया जया परी ऐसेनी प्रकृती नाशो जहाल्या कर्म संन्यासो निपजेला नायासो सकारणो मग कर्म जात गेलिया मी आत्मा उर्या पया तेत बुद्धी घाते करुण्या पतिव्रता बुद्धी अनन्य येणी योगे मज माझी दैर्गे तै चित्त चैत्य त्यागे मातेची भजे ऐसे चैत्य जाते सांडले चित्त माझ्या ठाई जडले ठाके कैसे वहिले सर्वदा करे मच्चित्त सर्व दुर्गानी मत प्रसादात परिष्यसी अथ चेत्वमहंकारान् न श्रोष्यसी विनंक्षसी मगा भिन्ना या सेवा चित्त मियाची भरले जेव्हा माझा प्रसाद दान तेव्हा संपूर्ण झाला तेथ सकळ दुःख धामे भुंजी जाती जिये मृत्यू जन्मे ते दुर्गमेची सुगमे होती तुझ सूर्याचे निसावाये डोळा सावायला होये तया अंधारा वाचणे आहे मुंजताव संतो कहीच नाही एवढे दारुणे निमने नवीन निमणे पडेल जरी बोलणे निघसी माझे यदहंकारमाश्रित्य नयोत्सेति मन्यसे मिथ्यैष व्यवसायस्ये प्रकृतिस्त्वां नियोक्षति पथ्यद्वेषया पोषी ज्वरो का दीपद्वेषी अंधकारो विवेकद्वेषी अहंकारो पोषो नितैसा स्वदेहा नाम अर्जुनो परदेहा नाम स्वजनो संग्रामा नाम मलिनो पापाचारो या मती आपुलिया तिघातीन नामेया ठेवून या धनंजया न धुंजे ऐसा जीवा माझी निष्ठंतो करीशी जो आत्यंतिको तो वाया धाडील नैसर्गिको स्वभावची तुझा आणि मी अर्जुन हे आत्मिक जया वधू करणे हे पाचक हे माया वाचण्याचा तात्विक कही आहे नाथी झुंजारुत्वा व्हावे मग झुंजावया शस्त्र घ्यावे का न झुंजावया करावे देवांगण मनोनी न झुंजणे मनसी ते वायाने ना मानो लोकपणे लोकदृष्टी तरी न झुंजे ऐसे निष्ठंकिशी जे मानसे ते प्रकृती अनारिसे करविलचे स्वभावजेन कौंतेय निबद्धस्वेन कर्मणा कर्तुं नेच्छसि यन्मोहात् करिष्यस्य वशोऽपि तत् पै पूर्वे वाहता पाणी पहिजे पश्चिमेचे वाहने तरी आग्रहो उरेते आणि आपुल्या लेखा का साळीचा कणू म्हणे मी नुकवे साळीपणे तरी आहे आन करणे स्वभावासी तैसा क्षात्र संस्कार सिद्धा प्रकृती घडलासी प्रबुद्धा आता नुठी मनसी हा भांडा तरी उठवी दिसी तो पै शौर्य तेज दक्षता एवं आदी कपन्नुसुता गुण दिधले जन्मता प्रकृती तुझ तरी तयाच्या समवाया अनुरूप धनंजया न करिता उगलिया न येला सो
म्हणून तिही गुणी बांधलासी तू कोदंड पाणी त्रिशुद्धी निघसी वाहनी क्षात्राचे ते आपले जन्म मूळ न विचारितची केवळ न झुंजे ऐसे आढळ व्रत जरी घेसी तरी बांधोनी हात पाये जो रथी घातला होय तो न चले तरी जाये दिगंता देवी कैसा तू आपल्या करुणी मी काहीच न करी म्हणून हाची तरी बरवसी तुझी तरी उत्तर वैराटींचा राजा पळता तुका निघालासी झुंगा हा क्षात्र स्वभाव तुझा झुंजविल तुझ महावीराक्रा क्षोहिणी तुला येथे नागविले रणांगणी तो स्वभाव कोदंड पाणी झुंजविल तुझे आगा रोगू काय रोगिया आवडे दरिद्र दरिद्रिया परिभोग विजय बळिया दृष्टी जेणे ते अदृष्टाना दिसे न करील ईश्वर वसे ते ईश्वर ही असे हृदय तुझ्या ईश्वर सर्वभूतानां हृदयेषर्जुन तिष्ठति भ्रामयन् सर्वभूतानि यंत्रारूढानि मायया सर्वभूतांचांतरे हृदय महांबरे चित्रवृत्तीच्या सहस्रकरे उदयला शेजो अवस्था त्रयदिनी लोक प्रकाशुन्य शेख अन्यथा दृष्टी पांथिक चेवविले वेद्योदकाचा सरोवरे हाकता विषय कल्हारी इंद्रिय षटपदाचारी जीव भ्रमराचे असो रूपक हेतो ईश्वरो सकळ भूतांचा अहंकारो पांघरुणी निरंतरो उल्हासत असे सुत सुते गुंतले तृण तृणीची बांधले का आत्मबिंबा घेतले बाळके जळे तया परी देहाकारे आपण पेची दुसरे देखो निजीव्याविष्कारे आत्मबुद्धी ऐसे नि शरीराकारे यंत्रीभूते अवधारे वाहून हलवी दोरी प्राचीनाचे तेच दयाचे कर्मसूत्र मांडून ठेविले स्वतंत्र तेच गती पात्र होते लागे किंबहुना धनुर्धरा भूताचे स्वर्ग संसारा माझी भुवंडी तृणिवारा आकाशी जैसी भ्रामकाचे निसंगे जैसे लोहो वेढारिगे तैसी ईश्वर सत्ता योगे चेष्टती भूते जैसे चेष्टा पुलिया समुद्राधिक धनंजया चेष्टती चंद्राच्या सन्निधी की तया सिंधू भरिते राटे सोमकांत पाझरू फुटे सोमदा चकोराचा फिटे संकोच होतो ऐसी बीज प्रकृती वसे अनेके भूते एके ईशे चेष्ट विगती ते असे तुझ्या हृदयी अर्जुन पन्न घेता मी ऐसे जे पन्न होता उठत असे ते तत्वता तयाचे रूप या लागी तो प्रकृतीचे प्रवर्तविला हे निवृत्ते आणि झुंजविला तुते न झुंजसी जरी म्हणून ईश्वर तो गोसावे तेने प्रकृती हे नेमावे ते सुखे राबवावे इंद्रिया पुढे तू करणे न करणे दोन्ही लावून प्रकृतीच्या मानी प्रकृती ही काधिनी हृदयस्था दया तमेव शरणं गच्छ सर्व भावेन भारत तत्प्रसादात् परां शांतिं स्थानं प्राप्स्यसि शाश्वतं तया अहं वाचा चित्त अंग देऊनिया शरणरिघ महोदधिका गांग रिगाले जैसे मग तयाचे निप्रसादे सर्वोपशांती प्रमदे कांतो होनिया स्वानंदे स्वरूपी रमसी संभूती जेणे संभवे विश्रांती जेथ विसवे अनुभूती ही अनुभवे अनुभवादया ते निजात्मपदींचा रावो हो निठाकसी अव्ययो मने लक्ष्मी ना हो पार्था तुगा इति ते ज्ञानमाख्यातं गुह्याद् गुह्यतरं मया विमृश्यैतदशेषेण यथेच्छसि तथा कुरु हे गीता नाम विख्यात सर्व वाङ्मयाचे मथित आत्मा जेने हस्तगत रत्न होय ज्ञान ऐसियारूढे वेदांती दयाची प्रौढी वानिता कीर्ती चोखडे पातळी जगे बुद्ध्यादिके डोळसे हे रायाचे का कडवसे दयाचे का कडवसे मी सर्वद्रष्टा ही दिसे पाहला दया
ते हे गा आत्मज्ञान मज गोप्याचेही गुप्त धन तरी तू म्हणून यान केली करू या कारणी गा पांडवा आम्ही आपला हा गुह्य ठेवा तुझ दिधला कनवा जाकडिले पणे जैसी बोलली उरसे माय बोले बारा दोषे प्रीती ही परी तैसे न करोची हो एक आकाशाने गाळीजे अमृताही साली फेरिजे का दिव्या करवी करविजे दिव्य जैसे जयाचे अंग प्रकाशे पाताळींचा परमाणु दिशे तया सूर्याही का जैसे अंगन सुधरे तैसे सर्वज्ञ हिया सर्व ही निर्धारुनिया निके होय ते धनंजया सांगितले तुझ आता तू यावरे निके हे निर्धारुणी करे आवडे तैसे यया देवाची बोला अर्जुन उगाची ठेला तेच देवो म्हणती भला अवंचको होशी आवडतया पुढे भुकेला उपरोधे म्हणे मी झाला तै तो चिपिड्या फुला आणि दोषो हे तया तैसा सर्वज्ञ श्री गुरु भेटली आत्मनिर्धारो न पुशीजे जया भारो धरोनिया तै आपण पेची वंचे आणि पापही वंचनाचे आपण याची साचे चुकविले तेने पै उगेपणा तुझ्या हा अभिप्राव की धनंजया जे एक वेळा वांकुण्या सांगावे ज्ञान तेच पार्थू म्हणे दातारा भरे जानसी माझी अंतरा हे मनोतरी दुसरा जाणता असे काही येर ज्ञेय हे जिया घडे तू ज्ञाता एकची स्वभावे मा सूर्यो म्हणून वानावे सूर्या ते काही या बोला श्रीकृष्णे म्हणितले काय येणे हेच थोडे गावानने जे बुजतासी तू सर्व गुह्यतमं भूयश शृणु मे परमं वचः इष्टोऽसि मे दृढमिति ततो वक्ष्यामि ते हितं तरी अवधान पगळ करोनियानेकैक वेळ वाक्य माझे निर्मळ अवधारी पा हे वाक्य म्हणून बोलिजे का श्राव्य मग ऐकिजे तरी पैसे नव्हे परी तुझे भाग्य बळवे कुर्मीच्या पिलिया दिठी पानाये धनंजया का आकाश वाहे बापिया घरीचे पाणी जो व्यवहारू जेथ न घडे तयाचे फळची तेथ जोडे काय दैवे न सापडे असानुकुळे दारुणी हत्तीच्या परिवरी भोविषे अवधारी वाचे आणि निरुपचारा प्रेम विषय होजे प्रियोत्तमा हे हृदय नवे आत्मा जी गाणावे अध्यात्या देखिलिया गोमले तुझे धनंजया हे भयानो या पडया वागिलेचे ऐसे पारदा तुझे हिमसे हे गोरे आपल्या दिवसे माझ्या तुझ्या कार्याचे तू बनगा म्हणून जीवारीचे तुझं सांग तुझे जीवाची तुझं हे अनन्य गतीचे मग आर्थी व्यसन पैजळा परपे देता लवण भुलले पंडू सुता की आघवे तयाचे होता न लजेची दे तैसा तू माझ्या ठाई राखो नेनसीची काही तरी आता तुझ काही गोप्य मी करू म्हणून आघवीची गुढे जे पाहुणे अति उघडे ते गौप्य माझे चोखडे वाक्य ऐक मन्मना भक्तो मध्याजिमां नमस्कुरु मामे वैश्यसि सत्यन्ते प्रतिजाने प्रियोसि मे करे बाह्यानि अंतरा आपुलिया सर्व व्यापारा मज व्यापका ते विरा विषयो करे आगवा अंगी जैसा वायू मिळवणे आहे आकाशा तू सर्व करणे तैसा मदशीचे आस किंबहुना आपुले मन करी माझे कायतन माझे निश्रवणे कान भरोनी घाले आत्मज्ञाने चोखडी संत जे माझी रूपडी हेत दृष्टी पडो आवडी कामिनी जैसी मी सर्व वस्तींचे वसवटे माझी नामे जिये चोखटे ये जीवा यावया वाटे वाचेची लावी हाताचे करणे का पायांचे चालणे ते होय मज कारणे तैसे करी आपुला अथवा परावा हाई उपकरसी पांडवा तेने यज्ञे होई बरवा याज्ञिको माझा हे एकैक शिकवू काही पै सेवकही आपल्या ठाई उरोणी येर सर्व ही मी सेवेची करी तेत जाऊन या भूतद्वेषो सर्वत्र नमवैनमीची एको ऐसे न्याश्रय वात्यंतिको लाहसी तू माझा मग भरलिया जगांतो जाऊन तिजियाची मातो होऊन ठाईल एकांतो आम्हा तुम्हा तेव्हा भलती अवस्थे मी तुते तू माते भोगीसी ऐसे ऐते वाढेल सुख आणि तिजे आग्रह करीते निमाले अर्जुना जेथे तैमीची म्हणून तू माते पावसी शेखी
जैसी फळ जळीची प्रतिभा जळनाशी बिंबा येता गाभा गोभा काही आहे पै पवन अंबरा का कल्लोळू सागरा मिळता आडवारा कोणाचा गा म्हणून तू आम्ही हे दिसता हे देहधर्मी मग याच्या विरामी मीचे होसी या बोला माझा रे होय नव्हे धने करी एक आनाची तरे तुझीच आन पै तुझी आन वाहने हे आत्मलिंगाचे शिवने प्रीतीची जाती लाजणे आठवणे दी एरवी वेदू निष्प्रपंचो जेणे विश्वाभासो हा साचो आज्ञेचा नटनाचो काळाचे जिने तो देवो मी सत्यसंकल्पो आणि जगाच्या हिती बापो मानेचा आक्षेपो का करावा परी अर्जुना तुझे निवेदे मी आज देवपणाचे विरोधे सांडली गामे हे अर्धे सगळे नितुआ पै काजा आपुलिया रावो आपुलिया पणया आणवा हे धनंजया पैसे हे तेच अर्जुन म्हणे हे देवे अचाट हे न बोलावे जे आमचे काजनावे तुझे नियेचे यावरी सांगो बैससी का सांगता भाषई देशी या तुझ्या विनोदाशी पारो आहे जे कमळवना विकासो परी रवीचा एकांशो एक आघवाची प्रकाशो नित्य घेतो येऊ का पुढं जो क्षणो धनंजया तेने विरेचिके वरावया कारण काही तैसे सर्वत्र माते भगता सर्व मी होता हंता निशेष जाऊन तत्वता मीचे होसी एवं माझे प्राप्तीवरी कर्मा लागोने उधारी दारिली तुझ उदरी उपायांची जे आधी तव पांडुसुता सर्व कर्मे मदार्पिता सर्वत्र प्रसन्नता लाहिले माझी पाठी माझा ये प्रसादी माझे ज्ञान जाय सिद्धी तेने मिसळजे त्रिशुद्धी स्वरूपी माझा मग पार्थात ये ठाई साध्य साधन होय नाही किंबहुना तुझ काही उरेची ना तरी सर्व कर्मी आपुली तुवा सर्वदा मजार केली तेने प्रसन्नता लाभली आजी हे माझी म्हणून येणे प्रसाद बळे नव्हे झुंजाचे न्यारळे न ठकेची एके वेळे भाळलो तुझ जेणे सप्रपंच ज्ञान जाये एकूमी गोचरू होये ते उपपत्तीचे निउपाय गीता रूप हे म्या ज्ञान तुझा फुले नाना परी उपदेशिले येणे ज्ञान जात सांडिवी आले धर्माधर्म हे सर्व धर्मान परित्यज्य मामेकं शरणं व्रज अहं त्वा सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुचः आशा दैसे दुखाते व्याली निंदा दुरिते हे असो दैसे दैन्याते दुर्भगत्व तैसे स्वर्ग नरक सूचक अज्ञान व्याले धर्माधिक ते सांडू निघाले अशिख ज्ञानेने हाती घेऊन तो दोरू सांडिजे जैसा सर्पाकारू का निद्रा त्यागे घराचारू स्वप्नीचा जैसा नाना सांडिले निकवळे चंद्रीचे धुके पिवळे व्याधी त्यागे कडवाळे पण मुखाचे आगा दिवसा पाठी देऊनी मृगजळ घाते तजुनी का काष्ट त्यागे वन्ही त्यजिजे जैसा तैसे धर्माधर्माचे टवाळ दावी अज्ञान जे का मुळ ते त्यजुनी त्यजी सकळ धर्म जात मग अज्ञान निमालिया मीची एक वास्या पैसया सनिद्र स्वप्न गेलिया आपण पे जैसे तैसा मी एक वाचो निकाहे मग भिन्ना भिन्नान नाही सोहम बोधे तयाच्या ठाई अनन्य होय तया फुलेने भेदे विन माझे जाणीजे जे एकपण तयाचे नाव शरण मज येणे गा जैसे घटाचे निनासे गगनी गगन प्रवेशे मद शरण येणे तैसे ऐक्य करे सुवर्णमणी सोनया हे कल्लोळू जैसा पानिया तैसा मद धनंजया शरण येतो वाचोनी सागराच्या पोटी वड वानळू शरणाला किरीटी जाळून ठाके तया गोठी वाळूनी दे पहा मद ही शरण रिगिजे आणि जीवित्वेची असिजे धीग बोली या न लगे प्रज्ञा केवी अगा प्राकृता हे राया अंगी पडे जे धनंजया ते दासी रुही की तया समान होय माने विश्वेश्वरो भेटे आणि जीवग्रंथी न सुटे हे बोल नको खटे कानी लावून म्हणून मी होनी माते सेवने आहे आईते ते करी हाता येते ज्ञानेने मग ताकवण्या काढिले लोणी मागवते ताकी घातले परी न घेपेची काही केले तेने जेवे लोह उभे खाय माती ते परिसाचे संगती सोने झाले आपुरती न शिविजे मळे
हे असो काष्टापासून मथोन घेतल्या वन्नी मग काष्ठी कोंडोनी न ठके जैसा अद्वयत्वे मद शरण निघाल्या तुझ धर्माधर्म हे सहज लागतील ना अर्जुना काय दिन करो देखत आहे अंधारो की प्रबोधी होय गोचरो स्वप्न भ्रमू कैसे मदसी एक वटल्या मी सर्व रूप वाचोनिया आन काही उरावया कारण असे म्हणून तयाचे काही चिंतिना आपुल्या ठाई तुझे पाप पुण्य पाहे मीची होईन जळी पडिल्या लवना सर्व ही जळ होय विचक्षणा तुझ मी अनन्य शरणा होईन तैसा तेच सर्व बंध लक्षणे पापे उरावे तुझेपणे ते माझ्या बोधी वायाने होऊनी जाईल येतो लेण्या पैसया सुकलाची हसी धनंजया हेही मज प्रकाशोनिया सोडवीन तुते या कारणे पुढती हे आधीन वाहे चित्ती मग एकाशी ये सुमती जानोनी शरण ऐसे सर्व रूप रूपसे सर्व दृष्टी डोळसे सर्व देश निवासी बोलिले श्रीकृष्णे मग सावळा सकंतनु बाहू पसरोनी दक्षिणो आलिंगिला स्वशरणु भक्तराजू तो न पवता दयाते काठे सुनी बुद्धीते बोलणे मागवते ओसरले ऐसे जे काही एक बोला बुद्धीसी अटक ते जावया निख ठेवाचे केले हृदया हृदय एक झाले हे हृदयीचे ते हृदय घातले द्वैतन मोडिता केले आपणा इथे अर्जुना दीपे दीपो लाविला तैसा परिशोन्मुतो झाला द्वैतन मोडता केला आपण ते पार्थून तेव्हा सुखाचा मग तया पुरु आला जो धनंजया तेच वाढू तरी बुडोनिया ठेला देऊन सिंधू सिंधू ते पाऊ जाये ते पावने ठाके दुना होये वरील जे पुरवणी आकाशही तैसे तया दोघांचे मिळणे दोघांनावरे जाणावे कवने किंबहुना श्रीनारायणे विश्व कोंदले एवं वेदाचे मूळ सूत्र सर्वाधिकारयुक्त पवित्र श्रीकृष्णे गीताशास्त्र प्रकट केले येत गीता मूळ वेदा ऐसे पाकाय आले बोधा हे म्हणाल तरी प्रसिद्धा उपपत्ती सांगो तरी दयाच्या निश्वासी जन्म राहिले वेदराशी तो सत्य प्रतिज्ञ पैदेशी बोलिला तो मुखे म्हणून वेदा मूलभूत गीता म्हणाव हे योचित आणि काही येथ उपपत्ती असे जे नशतो स्वरूपे जयाचा विस्तारो जे फलके ते तयाचे म्हणते बीज जगी तरी कांडत्रयात्मको शब्द राशी अशिकू गीते माझे असे रुखू बीजी जैसा म्हणून वेदाचे बीज श्री गीता होय हे मद गमे आणि सहज दिसतही आहे जे वेदाचे तिन्ही भाग गीते उमटली असती चांग भूषण रत्नी सर्वांग शोभले जैसे तिची कर्मादिके तिन्ही कांडे कोणे कोणे स्थानी गीते आहाती ते नैनी दाखवू ऐक तरी पहिला जो अध्यावो तो शास्त्र प्रवृत्ती प्रस्तावो द्वितीय सांख्य सद्भाव प्रकाशला मोक्षदानी स्वतंत्र ज्ञान प्रधान हे शास्त्र हे तुलाले तुझे सूत्र उभारिले मग अज्ञाने बांधल्या मोक्षपदी बैसावया साधन रांगोतो तृतीयाध्यायी बोलिला जे देहाभिमान बंधे सांडोनी काम्य निषिधे विहित परी अप्रमादे अनुष्ठादे ऐसे सद्भावे कर्म करावे हा तुझा अध्यावो दोरिले निर्णय केला ते जाणावे कर्मकांड येथ आणि त्याची नित्याधिक अज्ञानाचे आवश्यक आचरता मोचक केली होय पहा ऐशी अपेक्षा झाल्या बद्ध मुमुक्षुते आल्या देवे ब्रह्मार्पणत्वे क्रिया सांगितली जे देहवाचा मानसे विहित हे ईश्वर देशे की जे म्हणितले हेच ईश्वरी कर्मयोगे भजन कथनाचे खागे आदरिले शेष भागे चतुर्थाचे जान एक देवता कांड शास्त्र सांगत शियाळ मोडून बोले आणि तेनेची ईश प्रसाद श्री गुरु संप्रदाय लब्धे सात ज्ञान उद्बोधे कोळे जे ते अद्वेष्टादी प्रवृत्तीके अथवा अमानित्वादिके वाढविजे म्हणून देखील 12वा गणू तो 12वा अध्याय आदे आणि 15वा अवधे ज्ञान फळपाक सिद्धी निरूपणाशी म्हणून 24 हे ऊर्ध्व मुलांचे अध्याय ज्ञानकांड येठाये निरूपिले एवं कांडत्रय निरूपणे श्रुतीची हे कोडी सवाने गीता पद्य रत्नांची लेणी लिहिली आहे
हे अशोकांड त्रयात्मक श्रुती मोक्षरूप फळ एक बोभा वेद्य आवश्यक ठाकारे म्हणून तयाचेने साधन ज्ञानेशी वैर करी जो प्रतिदिवसी तो अज्ञान वर्ग षोडशी प्रतिपादिजे तोची शास्त्रांचा बोलावा घेऊन वैरी जिनावा हा निरूप तो 17वा अध्याय येथ ऐसा प्रथमा लागोनी 17वालानी करोनी आत्मनिश्वास विवरोणी दावी लागे तया पार्थ जाता शेषा केला तात्पर्यांचा वांका तो हा 18वा लेखा कलशाध्याय एवं सकल सांख्य सिंधू श्रीमद भगवद्गीता प्रबंधू हा अवतारी आगळा वेदू मूर्तुदान वेदू संपन्न होय ठाई परिकृपण वांसानु नाही जे कानी लागला तिही वर्णाचाची हेरा भाऊ यथा ठेलिया श्री शुद्राधिका प्राणिया अनवसरो मांडोनिया राहिला आहे तरी मज पाहता ते मागी लवणे हेरा वयाजितापणे वेदू विठला भलतेने सेव्य होवावया ना हे अर्थुरी गोनी म्हणे श्रवणे लागोनी कानी जप मिसे वदनी व सोनिया हे गीतेचा पाठ जो जाणे तयाचेनी सांगातीपणे गीता लिहोनी वाहने पुस्तक विषे ऐसैसा मिसकटा संसाराचा चोटा गवाजी घालीत चोखटा मोक्ष सुखाची परी आकाशी वसावया पृथ्वीवरी वैसावया रवी दिक्की राहतावया अवारुणभ केली उत्तमा धमाईसे सेविता कवनातेही न दिपुसे कैवल्य दाने सरिसे नियोगित जगा या लागी मागिले कुठे याला वेदुगीतेच्या पोटे रिगाला आता गोमटी कीर्ती पातळा मनोनिवेदाची सुसेव्यता ते हे मूर्तदान श्रीगीता श्रीकृष्णे पांडुसुता उपदेशिली परिवत्साचे निवोरसे दुभते होय घरोद्देशे जाहले पांडवाचे निमिषे जगदुद्धरण चातकाची कणवे मेघू पानियासी धावे एक चराचरा घवे निवाले जेवी का अनन्यगती कमळा लागे सूर्य ये गेलो वेळा ही सुखिया होई जे डोळा त्रिभुवनींचा ऐसे अर्जुनाचे निराजे गीता प्रकाशोनी श्रीराजे संसारा एवढे थोर ओझे फेडिले जगाचे सर्व शास्त्र रत्न दिप्ती उजळिता हा त्रिजगती सूर्यो नव्हे लक्ष्मीपती वक्त्राकाशींचा बाप पुलते पवित्र जेथींचा पार्थो या ज्ञानापात्र जेने गीता केले स्वतंत्र अवारू जगा पाठी म्हणतसे पांडवा शास्त्र हे मानले की जीवा तेथ दुहेरो म्हणे देवा आपुलिया कृपा सोडावया भाग्यकडे का धनंजया वैदने भोगावया जाळी भोग पैसे सागरा एवढे अवेळी गुलाचे भांडे तुला टेवडी निघला झाली हे खाते फळाले हे अमृत डोळा देखिले हरिहरची सुखले हे समरत्वा उघडले हे मरणाची लागी झाले भोगो नेता जोडले ऐसे आहे नहुष स्वर्गाधिपती झाला परी राहती भांबावला तो भुजंग तो पावला नेनसी काही म्हणून बहुत पुण्य तुला केले तेने धनंजया आजी शास्त्र राजा या झालासी विषयो ययाची शास्त्राचेनी संप्रदाय पांघुरवणी शास्त्रार्थुहानितेने अनुष्ठी हो हे रवी अमृत मंथना तारिखे होईल अर्जुना जरी विघटली अनुष्ठाना संप्रदाय विन गाय धड जोडे गोमठी ते तैची पियोये कीर्ती जरी जाणीचे हातवटी सांगवणीची तैसा गुरु प्रसन्न होये शिष्य विद्या ही केरलाहे परिते फळे संप्रदाय उपासिया म्हणून शास्त्री जो ये उचित संप्रदाय आहे तो ऐकाता बहुये आदरेसी हिरंते ना तपस्काय ना भक्ताय कदाचन न चा शुश्रूषवे वाच्यम न च माम योग्य सूयती थांबायचं का 5 मिनिटं तरी तू आहे जे पार्था गीता शास्त्र लाधले असता ते तपोहिना सर्वथा सांगावे ना पुंडलिका वरदा विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय सब संतन की जय पुंडलिका वरदा विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की
67वा श्लोक. इदं ते ना तपस्काय ना भक्ताय कदाचन न चाशुश्रूषवे वाच्यं न च मां योऽभ्यसूयति. तरी तू आहे जे पार्था गीताशास्त्र लाभले असता ते तपोहिना सर्वथा सांगावे ना हो. अथवा तापसुही झाला परी गुरुभक्ती जो ढिला तो अवेदी अंत जो वाढिला तैसा वाढी ना तरी पुरोडाशु जैसा न घाते वृद्ध तरी वायसा. गीताने दी तैसी तापसा गुरुभक्तीहीना का तपही जोडे देही भजे गुरुदेवांच्या ठाई. परी आकर्णनी नाही चाल जरी तरी तो मागील दोही अंगी उत्तम होय केर जगी. परी आश्रवणा लागी योग्य नो हे मुक्ता फळ भल तैसे तो परिमुख नसे. तव गुण प्रवेशे तेथ काये सागरो गंभीरो होये हे कोण ना म्हणत आहे. परिवृष्टी वाया जाये झाली तेथ ढालिया दिव्यान्न स्वावे मग जे वाया धाडावे ते आरती कान करावे उदारपण. म्हणून योग्य भल तैसे होतो परी चाड नसे. तरी धनेवानी वसे देशी ते तया रूपाचा सुजानुडोळा ओढवुये काही परिमळा. जेत जे माने ते फळा तेथे गा म्हणून तपी भक्ती पहावे ते सुभद्रापती. परी शास्त्र श्रवणी अनासक्ती वाढावीची ते ता तरी तप भक्ती होणी श्रवणी आरती. आधी ऐसी आहे ती देखसी जरी तरी गीता शास्त्र निर्मिता जो मी सकळ लोक शास्ता. तया माते सामान्यता बोलेल जो माझ्या सज्जनीसी माते पैशून्याचे निहाते. एका हाती तया ते योग्य न म्हण तयांची राघवी सामग्रीची जाणावी. दीपे विनठान दिवे रात्रीची जैसे अंग गोरे आणि तरुणी वरिलेले आहे लेणी. परी एकलेनी प्राणे सांडिले देवी सोनियाचे सुंदर निर्वाळीये होय घर. परी सर्पांगणाद्वार रुंधले आहे दिव्यान्न चोखट. परी माझी असे काळकुट असो मैत्री कपट गर्भिणी जैसी तैसी तपभक्ती मेधा तयाची जाण प्रबुद्धा. जो माझियाची का निंदा माझीची करी या कारणे धनंजया तो भक्तो मेधावी तपिया. तरी नको बापाळिया शास्त्रा तळो देवो काय बहु बोलो निंदका. योग्य सृष्ट्या ही सारिखा गीता हे कवतिका लागे ही नेरी. म्हणून तपाचा धनुर्धरा तळी दाटो निगाडोरा. वरी गुरुभक्तीचा पुढा प्रसादू जो झाला आणि श्रवणेच्छेचा पुढा दारवंता सदा उघडा. वरी कलशू चोखडा अनिंदा रत्नांचा यदिदं परमं गुह्यं मद्भक्तेष्वभिधास्यति. भक्तिमयी परां कृत्वा मामेवैष्यत्य संशयः. ऐषा भक्तालये चोखटे गीता रत्नेश्वरी हा प्रतिष्ठे. मग माझ्या संसाते तू कशी जगी काजे काक्षरपणेशी. त्रिमात्रिकेची एकुशी प्रणव होता गर्भवासी साकडला तो गीतेच्या बहारी. वेद बीज गेले पहाडी की गायत्री पुढे खरी श्लोकांच्या आली. ते हे मंत्र रहस्य गीता मेळवी जो माझ्या भक्ता. अनन्य जीवना माता बाळका जैसी तैसी भक्ता गीतेशी भेटी करी आदरेशी. तो देहा पाठी मदसी एकची होय न च तस्मान् मनुष्येषु कश्चिन्मे प्रियकृत्तमः. भविता न च मे तस्मात् धन्यप्रियतरो भुवि. आणि देहाचे निलेने ज्ञानी कर्मथा तापसा जया खुणेच्या मानसा. माझी तो एकुगा जैसा पडिये मग ऐसा भूतळी आढवा आनंद देखे पांडवा. जो गीता सांगे मेळावा भक्तजनांचा मद ईश्वराचे निरोधे. हे गीता पडता शोभे जो मंडन होय सभे संतांचे. नव पल्लवी रोमांचितो मंदा निळे कापवितो अमोद जळे ओलवितो फुलांचे डोळे. कोकिळा कलरवाचे निमिषे सद्गद बोलवित जैसे वसंत का प्रवेशे मद्भक्ता रामी. का जन्माचे फळ चकोरा होतू चंद्रये अंबरा. नाना नव घनमयुरा ओदेत पावे तैसा सज्जनांच्या मेळावी. गीता पद्यरत्न उमपी वर्षे जो माझ्या रूपे हे तो ठेवून मग तयाचे निपाले पर्यंते मग पुढे
नाही तिला मागे पुढे निहाळिता अर्जुना हा ठाईवरी मी तयाचे श्रीहारी योगितार्थाचे करी परगुणी संता अध्यक्षते चैमं धर्म्यं संवादमावयो ज्ञानयज्ञेन तेनाह मिष्टस्यामिति मे मतिः तै माझ्या तुझ्या मिळणी वाढेनली जे हे कहाणी मोक्ष धर्म काजिनी आला से जे तो हा सकलार्थ प्रबोधू आम्हा दोघांचा संवादू न करिता पदभेदू पाठेची जो पडे तेने ज्ञानानळी प्रदिते मूळ अविद्येची आहुते तोष विला होय सुमती परमात्मा मी घेऊनी गीतार्थ उगाना ज्ञानी जे विचक्षणा हा कितीचे गानावाना गीतेचा तोल आहे गीता पाठकाशी असे फळ अर्थज्ञाची सदिसे गीता माऊली स्थिती नसे जाणे ताने श्रद्धावान नसूयश्च शृणुयादपि यो नरः सोऽपि मुक्त शुभान लोकान प्राप्नुयात पुण्यकर्मणाम् आणि सर्वमार्गे निंदा तांडवण्या स्थापई शुद्धा गीता श्रवणी श्रद्धा उभारिजो तयाच्या श्रवणकुटी गीतेची अक्षरे जाऊ पैठी होती नात उठावते पडेची पाप अतवे माझी जैसा वन्हीर्गता सहसा लंघिती का दिशा वनवतेची का उदया चळकुळे झळकता सुमारी किमिरे अंतराळे हरपते गीता गजर जेथ करे तेथ सृष्टीची आदिवरी जायचे पाप ऐसी जन्मवेली धुवट होय जे तुलिका कर्णद्वारे रिगती ते तुले होती पुरे अश्वमेधके म्हणून श्रवणे पापे जाते आणि धर्मधरी उन्नती तेने स्वर्गराज्य संपत्ती लाहेची शेती तो पै मज व्यावया लागे पहिले तेने करी स्वर्गी मग आवडे तो भोगे पाठी मजची मिळे ऐसी गीता धनंजया ऐकतया आणि पडतया फळे महानंदे मिया बहुकाय बोलो या कारणे हे असो बरी दया लागे शास्त्रात दिसो केला ते तव तुझ पुसो काज तुझे कच्चिदेत श्रुतं पार्थ त्वयैकाग्रेण चेतसा कच्चिद ज्ञान सम्मोह प्रणष्टस्ते धनंजय तरी सांग पांडवा हा शास्त्र सिद्धांतू आगवा तुझ एक चित्ते भावा गेला आहे आम्ही जैसे जयारिते उगाणले कानांच्या हाती केली तैसे की तुझ्या चित्ते पैठे केले की अथवा माधारी गेले सांडी विखुरे किंवा उपेक्षेवरी वाढून सांडले जैसे आम्ही सांगितले तैसेचे हृदय पावले तरी सांग पावहिले पुसेन ते मी तरी स्वाज्ञानाचे मिटे मागिले मोहे तुटे भुलविले तो येथे असे की नाही हे बहु पुसो काही सांगे तू आपल्या ठाई कर्मा कर्म काही देखत असे पार्थू स्वानंदई करसे विरे लाईसा भेद दसे आणि लाई नेमिसे कृष्णाचे नी पूर्ण ब्रह्म झाला पार्थो तरी पुढील साधावया कार्यार्थो मर्यादा श्रीकृष्णनाथू उल्लंघोने दीम एरवी आपुले करणे सर्वज्ञ काय तो नेने परी केले पुसणे याची लागे एवं करोनिया प्रश्न नसतेचे अर्जुनपण आणोनिया झाले पूर्णपण ते बोलवी सोये मग अक्षराधिते सांडितो गगनी पुंज मंडितो निवडे जैसा न निवडितो पूर्णचंद्र तैसा ब्रह्म मी हे विसरे एक जगची ब्रह्मत्वे भरे हेही सांडितरी विरे ब्रह्मपणही ऐसा मोडतो मांडतो ब्रह्मे तो दुःखे देहाचे सिने मी अर्जुने नामे उभा ठेला मग कापता करतळे दडपून रोमावळी कुलिका स्वेद जळी जिरवूनिया प्राणक्षोभे डोलतया अंगांगची टेकया सुनी स्तंभू चाळया भुलवनिया नेत्रयुगळाचे निहोते आनंदामृताचे भरिते ओसंडते मागुते काढोनिया विविधा उत्सुक्याची दाटी चीप दाटत होती कंठी ते करुणिया पैठे हृदया माझी वाचेचे वितुळणे सावरोनी प्राणे आक्रमाचे श्वसने ठेवून ठाये